छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। खरं म्हणजे आजचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीत होतोय। आपल्या सगळ्यांनाच एक अभिमान वाटावा अशी ही सभा या ठिकाणी होते। मी लाडक्या बहिणी माझ्या सगळ्या इकडे आहेत, मोठ्या प्रमाणावर लाडके भाऊही आहेत, इकडे लाडके भाऊ आहेत सगळे, आणि भर उन्हामध्ये इकडे पण आहेत। एवढ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ शरदराव आपल्या सभेला आहेत, त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे। आणि ज्या उमेदवारांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे गणित आहे। म्हणजे लाडके भाऊही त्यांच्या मागेच आहेत। त्यामुळे मी विधानसभेत पाहिलं, नगर परिषदा, महापालिका आणि आताही मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, सर्वजण ज्येष्ठ या प्रचार सभांना उपस्थित राहताना पाहतोय। ही भूमी देखील संत तुकाराम महाराजांचे गुरु, संत चैतन्य महाराजांची संजीवन समाधी, रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाला मंत्र याच भूमीतून दिला, अशी ही पवित्र भूमी आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना वंदनही करतो आणि पुन्हा एकदा रामकृष्ण हरी हा जयघोष करतो। खरं म्हणजे शिवनेरी हे 7 तारखेला दाखवते, जिथे गवतानाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे। ही भूमी मंदिरा इतकीच पवित्र आहे। खरं म्हणजे हीच आपली प्रयाग काशी आहे असं समजूया। या भूमीतल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, ज्येष्ठांना, शेतकऱ्यांना मी भेटायला आलोय, विनंती करायला आलोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जे आपले शिवसेनेचे आहेत आणि धनुष्यबाण त्यांची निशाणी आहे, यांना निवडून द्या अशा प्रकारचं आवाहन आणि विनंती करायला आलोय। आणि नक्कीच आपण त्या विनंतीला मान द्याल अशी खात्री देखील या ठिकाणी व्यक्त करतो। एकीकडे मगाशीच आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली वाहिली। दुःखाचं सावट आहे, शोक आहे, आणि त्याच काळात निवडणुकाही आहेत। आणि या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या। या निवडणुका जो लोकसभा, विधानसभा, आमदार, खासदार या निवडणुकांमध्ये मनापासून काम करतो आणि आमच्यासारख्या लोकांना खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळंच करतो, अशा या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। आणि म्हणून अशा कठीण प्रसंगात देखील प्रचार कार्यकर्त्यांसाठी करावा लागतो। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे। आणि या कर्तव्य भावनेतून आपण ही सभा या ठिकाणी घेतलेली आहे। खरं म्हणजे कार्यकर्ता हाच प्रत्येक पक्षाचा एक आधारस्तंभ असतो। कार्यकर्ता पक्षाला मोठं करत असतो, कार्यकर्ता नेत्याला मोठं करत असतो,
मग त्याची अपेक्षा असते जेव्हा निवडणुका त्याच्या असतात, या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद काय, पंचायत समिती काय. आणि म्हणून सर्व नेत्यांनी आपली स्वतःची निवडणूक समजून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतलेला आहे. खरं म्हणजे यापूर्वी शिवरायांच्या या जन्मभूमी जुन्नरमध्ये नगरपालिकेवर आपला भगवा डौलाने आपण फडकवलेला आहे, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. विधानसभेत देखील आपण चमत्कार केलाय, नगरपालिकेतही केला. विधानसभेत लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, शेतकऱ्यांनी, सगळ्याच आपल्या ज्येष्ठांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये थोडकं नाही तर अतिशय दैदिप्यमान यश मिळवून दिलं. महायुतीला 232 जागा मिळाल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. त्या आपण चमत्कार करून दाखवला. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये संपूर्ण राज्य, प्रत्येक जिल्हा, तालुका फिरलो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय, मुलींचं उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय, आपल्या नावासमोर आईचं नाव लिहिण्याचा निर्णय, शेतकरी सन्मान योजना, केंद्राचे 6,000 होते, आपले 6,000 टाकून शेतकरी सन्मान योजना सुरू केली. पीक विमा योजना, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना, युवकांसाठी रोजगार पाहिजे, लाडक्या बहिणींसाठी आरोग्याच्या अनेक योजना केल्या. 1.5 लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना होती. मी मुख्यमंत्री असताना 1.5 लाखाची मर्यादा 5 लाखावर नेली. 5 लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे केले. अशा अनेक योजना केल्या. इतके निर्णय आपण घेतले. 2.5 वर्षामध्ये ऐतिहासिक निर्णय घेतले आणि त्यामुळेच आपण 232 जागा निवडून दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सगळ्यात आवडती माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्या योजनेला देखील त्या काळात विरोध केला. काही लोक कोर्टात गेले. आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील निवडणूक आयोगाला पत्र दिलं, पैसे यांचे हप्ते थांबवा म्हणून. परंतु आम्ही हप्ते बँकेमध्ये जमा करणारे लोक आहोत, घेणारे नाही, देणारे आहोत. आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांचे जमा झाले नाही त्यांचे जमा होतील. इकडे काय बाकी राहिलेले नाही वाटतं दिसत. मिळालेत का? मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही देखील गरिबी पाहिली आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला. त्या काळची आमच्या आईची कुटुंबाची परिस्थिती आम्ही पाहिली आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा आमच्या लाडक्या बहिणीं, भावांसाठी, मातांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही ना काही केलं पाहिजे, याच भावनेतून लाडकी बहीण योजना जन्माला आली. आणि लाडकी बहीण योजना घोषणा केली. काही लोकांना वाटलं फक्त घोषणा आहे निवडणुकीपुरती, परंतु एकनाथ शिंदे शब्द देतो तो पूर्ण करतो आणि तो शब्द आम्ही पाळला, पूर्ण केला. योजना सुरू झाली. आणि मी आपल्याला सांगतो, काही लोक विचारतात निवडणुकांमध्ये तुम्ही 2100 रुपये घोषणा केली आहे. बोल हो, केलेली आहे. योग्य वेळी तेही आम्ही देणार, कुठेही मागे राहणार नाही. जो दिलेला शब्द आहे तो आम्ही पाळणार. आणि कुणी माईकाला आला
तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा शब्द आहे आमचा. शेतकरी इकडे आहेत, हे आपला हा भाग सगळा सुपीक आहे, शेतीचा आहे. आणि मगाशी आमदार महोदयांनी सांगितलं, काही लोक विचारतात तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. हो, घेतला आहे. आमची त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची आमची बैठकही झाली आहे. एक कमिटी गठीत केलेली आहे. अहवाल आल्यावर योग्य वेळी तोही निर्णय आम्ही घेणार, बिलकुल घेणार. का दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत. त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये खर्च वर्षाला होता. कसा करणार, कुठून देणार असा प्रश्न अनेकांनी निर्माण केला. परंतु शेवटी हे पैसे आपले आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. मग माझ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही निर्णय घेतला असला तर काय चुकीचं आहे. तुम्ही तर काय दिलं नाही, परंतु आम्ही जेव्हा दिलं तेव्हा टीका करताय. आणि म्हणून माझा आपल्याला एकच सांगतो मी की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही, होणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे या भागामध्ये खूप पर्यटनाला चालना देण्यासारखी परिस्थिती आहे आणि हा सुपीक भाग आहे. पर्यटन इकडे मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. आणि त्याचबरोबर आज शरद सोनावणे यासारखा आमदार तुम्हाला मिळालेला आहे. एक आदर्श आमदार, कर्तव्यदक्ष आमदार. आणि कधी रात्री अपरात्री मला फोन करत असतो, पण मी त्याचा फोन घेत असतो, कारण मला माहित आहे की या बिबट्याचं इकडे गडबड चालू आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त तर आपल्याला करायचंच आहे. आता हे 2 रेस्क्यू सेंटर आणि त्याचबरोबर पुढं नगरला, जुन्नर तालुक्यात 2, हे सर्व व्यवस्था आम्ही निर्णय घेतलाय, कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि या भागातलं बिबटमुक्त, दहशतमुक्त वातावरण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे करणार आम्ही. लोकांचे जीव वाचवणार. सर्वात महत्त्वाचा लोकांचा जीव आहे. लहान मुलं आपल्या आईवडिलांसमोरून त्यांचा जीव जातोय, हे उघड्या डोळ्याने पाहणार आहे सरकार नाही, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांच्या जीविताचं रक्षण करणारं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे बघ, उदय सामंत यांनी व्हॉइस मेसेज पाठवला आहे. मी मगाशी त्यांना फोन केला होता, ते हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यांनी म्हटलेलं आहे, मी बोलल्याप्रमाणे MIDC करून देतो म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि MIDC म्हणजे IT पार्क. मुख्य नेते आणि आमचे मार्गदर्शक राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जुन्नरमध्ये जिल्हा परिषद आवाज नाही येत रे, प्रचारासाठी आलेले आहेत. येतोय. जुन्नरमधील MIDCच्या संदर्भामध्ये माननीय शिंदे साहेब मला मोबाईलवरनं कॉल करत होते, परंतु मी छत्रपती संभाजीनगरला प्रचाराला असल्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये आवाज येऊ शकला नाही. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब MIDCच्या बाबतीत जुन्नरच्या अगोदरच माझ्याशी बोललेले आहेत. आणि शिवनेरीच्या पायथ्याशी असलेली मुख्यद्वारं जी MIDC मार्फत आपल्याला करायची आहेत, याचे देखील आदेश माननीय शिंदे साहेबांनी मला दिलेले आहेत. ही दोन्ही कामं आचारसंहिता संपल्यानंतर आपले जुन्नरचे लोकप्रिय आमदार शरद सोनवणे साहेबांबरोबर बैठक घेऊन मार्गी लावली जातील, हाच माननीय शिंदे साहेबांच्या साक्षीनं आपल्याला शब्द देतो. एकच आहे माझी काम करण्याची पद्धत. माझी काम करण्याची पद्धत आता आचारसंहिता तर संपू द्या.
की बघतो करतो पाहतोवाला नाही आहे. जे होणार असेल ते तात्काळ करण्याचा मी प्रयत्न करतो. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, हे मी नेहमी माझं भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो, जे उदय सामंत यांच्या विभागामध्ये आपल्याला MIDC IT पार्क जे करायचं आहे त्याचं तात्काळ या ठिकाणी प्रक्रिया सुरू होईल. आणि महाद्वार जी आहे ती देखील आपल्याला भव्य दिव्य लोक बघायला येतील इकडे. जो शिवनेरीला अशा प्रकारची महाद्वार देखील होतील. खरं म्हणजे हे जुन्नर हे केवळ गाव